ओम नमो आदेश. नाथपंथाचा आद्यग्रंथ श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाबद्दल मी तुम्हाला काही सांगणार आहे. श्री नवनाथ महाराजांचा जन्म कसा झाला याची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचे कथारूपाने तुम्ही श्रवण करावे. ओम नमो आदेश. अध्याय पहिला. अवताराची पूर्वकथा. भगवान शंकराकडून पार्वतींना उपदेश. मच्छिंद्रनाथांचा जन्म. श्री गणेशाय नमः. द्वापार युगाच्या अंती पुढे येणाऱ्या कलियुगात भक्ती महात्म्य वाढवून लोकांचा उद्धार करण्याच्या दृष्टीने द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांनी जो बेत आखला होता तो सर्वांना कळवण्यासाठी त्यांनी एक विशेष सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत अनेक मान्यवर भक्त, श्रेष्ठ ऋषी व नवनारायण उपस्थित होते. अतिथींचे स्वागत व सत्कारादी प्रारंभिक गोष्टी पूर्ण झाल्यावर श्रीकृष्णांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात कलियुगात अवतार घेऊन कोणी कसे कार्य करायचे हे सविस्तर सांगितले. ते म्हणाले, नवनारायणांपैकी कवींनी मच्छिंद्र, हरेंनी गोरक्ष, अंतरिक्षांनी जालिंदर, प्रबुधांनी कानिफ, पिप्पलायनांनी चरपटी, अविहोत्रांनी वडसिद्ध नागनाथ, द्रुमिलांनी भर्तरी, चमसांनी रेवन व करभाजनांनी गैनी या नावाने प्रकट होऊन नाथ संप्रदायाची स्थापना करून धर्मकार्य करावे. त्यावेळी इतर ऋषीही अवतार घेऊन कार्य करतील. कवी वाल्मिकी तुलसीदास होतील, शुकमुनी महाभक्त कबीर होतील, महामुनी व्यास जयदेव होतील, माझे प्राणप्रिय उद्धव नामदेव होतील, भक्तश्रेष्ठ जामवंत नरहरी होतील, बंधू बलराम पुंडलिक नावाने प्रसिद्ध होतील, तर कैलासपती शंकर, मी स्वतः ब्रह्मदेव व आदिमाया ही मंडळी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या चार भावंडांच्या रूपात प्रकटून कार्य करतील. यावेळी हनुमंत रामदास तर कुब्जा जनाबाई होतील. याप्रमाणे आपण सर्वांनी अवतार घेऊन भक्ती महात्म्य वाढवायचे आहे. ते ऐकून यदू सभेतील सर्वांनी या भक्ती कार्यास आपली सहमती दर्शवली. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आमंत्रित सर्व मंडळी आपापल्या स्थानी गेली. नवनारायण द्वारकाहून मंदराचलावर गेले आणि तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ योग समाधी लावून आपापल्या जन्माच्या वेळेची प्रतीक्षा करू लागले. कालांतराने पूर्वीच ठरल्याप्रमाणे ते सर्वजण शुक्राचार्यांसह ईशकार्यास्तव प्रकट झाले. त्यांचीच चरित्रलीला या ग्रंथात दिली आहे. शंकराकडून पार्वतींना उपदेश. एके दिवशी शिवदाम्पत्य कैलासावर बसलेले असताना पार्वतींनी शंकरांना आपण ज्या पवित्र मंत्राचा जप करता त्याचा मलाही उपदेश द्या अशी विनंती केली. तेव्हा ते पार्वतीसह यमुनातीरी एकांत स्थानी आले. तेथे ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून त्यांना बीजमंत्र सांगितला व म्हणाले, माझ्या बोलण्यातून तुम्हाला काय बोध झाला तो तुम्हीच मला सांगा. त्यावेळी त्या काही बोलणार तोच यमुनेच्या पाण्यातून शब्द आला, सर्वत्र एकमेव अद्वितीय असे ब्रह्मच व्याप्त आहे. आता मी तू असे द्वैत राहिलेच नाही. ते ऐकून शिवजी पार्वतींना म्हणाले, पुरी उपरीचर नामक वसू आकाशमार्गे विमानातून जात असताना उर्वशी अप्सरेला पाहून कामवासनेने अत्यंत व्याकुळ झाले. त्यावेळी त्यांचे स्खलित झालेले वीर्य यमुनेच्या पात्रात पडले. ते वीर्य एका मत्स्यीने गिळले. त्यामुळे ती गर्भवती होऊन तिच्या गर्भात कवीनारायणने संचार केला. आता मी तुम्हाला केलेला उपदेश त्यांनी ऐकला असून आपण ऐकलेले शब्द त्यांचेच आहेत. त्यानंतर कवीनारायणांना तुम्ही पुढे बद्रिकाश्रमात या, तेथे मी तुम्हाला भगवान दत्तात्रयाकडून प्रत्यक्ष उपदेश देवीन असे सांगून भगवान शंकर पार्वतीसह कैलासावर निघून गेले.
मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला आपण ते पाहू. पुढे काही दिवसांनी मच्छीने तो गर्भ अंड्यासहित यमुनेच्या तीरावरील वाळूत टाकला. ते अंडे भक्ष्याच्या आशेने बकपक्ष्यांनी फोडले. त्यातून एक दिव्य बालक प्रकट झाले. प्रखर उन्हामुळे ते रडू लागले. तेव्हा बकपक्षी घाबरून उडून गेले. त्यावेळी त्यांचे रडणे ऐकून कामिक नावाच्या कोळ्याने त्यांना आपल्या घरी नेले. शारदोता ही त्यांची पत्नी. तिला मुलबाळ नव्हते, म्हणून देवाचा प्रसाद समजून तिने त्याचा सांभाळ केला. त्यांचे मच्छिंद्रसे नाव ठेवले. ते 5 वर्षाचे असताना पित्यासमवेत यमुनेवर गेले होते. तेथे कामिक जाळ्यात पकडलेले मासे काठावरील वाळूत टाकू लागले. पकडलेले मासे मच्छिंद्रनाथांनी टोपलीत भरून ठेवावेत अशी त्यांची माफक अपेक्षा होती. पण तडफडणाऱ्या माशांना पाहून त्यांना दया आली. त्यांनी ते मासे पुन्हा नदीत सोडण्यास सुरुवात केली. ते पाहून संतापलेल्या कामिकाने त्यांच्या तोंडात चपराक मारली व हा शहाणपणा करायला तुम्हाला कोणी सांगितले असा प्रश्न केला. भूतदया करून पोटात भिक्षान्न घालणार आहात काय असा प्रश्न केला. असे म्हणून तो पुन्हा मासे पकडण्यास गेला. तेव्हा दुसऱ्याचे जीवित हरण करून जगण्यापेक्षा दोषरहित भिक्षान्न खाऊन राहिलेले बरे असा विचार करून ते आपल्या धर्मपित्याची नजर चुकवून पळाले. पुढे ठिकठिकाणी हिंडत ते बद्रिकाश्रमास गेले. तेथील शांती व पावित्र्य पाहून त्यांना खूप बरे वाटले. तेथे त्यांनी 12 वर्षे निराहार राहून घोर तपश्चर्या केली. त्या तपाने त्यांचा देह अक्षरशः अस्थिपंजर व काष्ठवत झाला होता. अशा प्रकारे मच्छिंद्राची तपश्चर्या चालू असताना एके दिवशी भगवान दत्तात्रय बद्रिकाश्रमास आले. तेथे त्यांनी शिवालयात प्रवेश करून शंकराची स्तुती केली. तेव्हा रुद्रांनी प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले व उत्तम आदर सत्कार करून त्यांना तेथील रम्य वन प्रदेश दाखवण्यास नेले. ओम नमो आदेश.